विष्णू सहस्रनाम चिंतनमाला चालू आहे। आतापर्यंत आपण 557 नामं बघितली। श्लोक 72 पर्यंत आपण बघितलं। आता श्लोक 73 आधी श्लोक असते। भगवान बघानंदी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गति सत्तमः। 558 नाम भगवान आणि या श्लोकातलं पहिलं नाम ओम भगवते नमः। ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः ज्ञान वैराग्ययोश्चैव षण्णाम भग इति रणा। संपूर्ण ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य हे 6 भग आहेत। भग याला वत प्रत्यय लागून भगवान नाम तयार झाले। वत म्हणजे यांनी युक्त असणारा, भग म्हणजे 6 गुण म्हणजे षड्गुण आणि वत लागलं म्हणून त्यांनी युक्त असा जो तो कोण भगवान। विष्णू पुराणानुसार म्हटलं जातं की उत्पत्ती प्रलयमध्ये प्राण्यांचे येणे जाणे तसेच विद्या आणि अविद्याला जो जाणतो तो भगवान। स्वभावतः सर्व शक्ती ज्याचे जवळ वास करतात त्याला भगवान म्हटले जाते, कारण ते त्याचे साधन आहे। समग्र मन असणारा तो भगवान हे पद विशेषण फक्त परमात्म्यालाच लावलं जातं, त्याला दुसरं कोणी पात्र नाही। सृष्टीचा स्वामी तोच, ऐश्वर्यशाली, पूज्य, मान्य असा भगवान। भगवान शब्द अक्षरशः संधी विच्छेद जर केला भगवान शब्दाचा तर भ मूळ व्यंजन भ हलंत आणि त्यात स्वर अ मिळाल्यामुळे तो भ पूर्ण झाला, म्हणजेच हे भूमी तत्वाचं द्योतक आहे। भ हे दुसरं त्यामध्ये शब्द आहे म्हणजे अक्षर आहे ग। ग म्हणजे गगनचा भाव त्यात कळतो। भ म्हणजे भूमी तत्व, त्यातलं अ म्हणजे अग्नितत्व, ग म्हणजे गगन म्हणजे आकाश तत्व, व म्हणजे वायू तत्व आणि न जे आहे भगवान, भगवान मधला न म्हणजे नीर तत्व, ज्याला आप म्हणतो आपण। भूमी, अग्नी, आकाश, वायू आणि जल हे सगळे या तत्वाचा द्योतक जो आहे तो भगवान असेही सांगितलं जातं। म्हणजे पंचमहाभूतांची शक्तीच भगवान आहे। ज्या चेतनेने युक्त असल्याने तो ते दृश्यमान होता। या भगवंताच्या चेतनेने ते सगळे युक्त असल्याने ते दृश्यमान होतात। उपनिषदामध्ये यालाच ब्रह्म शब्दाने सांगितलंय। सगळ्या कारणांचे कारण तो आहे, परंतु याचे मात्र कोणतेही कारण नाही। संपूर्ण जगत या अनंतानंत ब्रह्मांडाचे कारण कोण आहे तर परब्रह्म म्हटलं जातं आणि यासाठी वस्तुतः भगवान शब्दाचा प्रयोग होतो। त्यांची सर्वश्रेष्ठता त्या 6 भग म्हणजेच गुणांनी युक्त कोणते तर ऐश्वर्य, ज्ञान, वैराग्य, धर्म, यश आणि कीर्ती हे जे 6 भग आहे म्हणजे हे गुण आहे, यांनी तो युक्त असतो। यावरून त्याची सर्वश्रेष्ठता लक्षात येईल। भगवान अनेक गुण असणारे असं वर्णन किंवा असा डेंडिम घोष ज्याला म्हणता येईल ही श्रुतीही करतात। परास्य शक्तीर विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबल क्रियाच। परास्य शक्तीर विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबला क्रियाच। जो सर्वज्ञ, सगळ्यांचा ज्ञाता आहे, सगळ्या वस्तूंचे आंतरिक रहस्य म्हणजे वेत्ता आहे, जाणणारा आहे आंतरिक रहस्य म्हणून वेत्ता म्हटलंय। माया गुणांनी रहित म्हणून त्याला निर्गुण असेही म्हटलं जातं। आणि स्वाभाविक ज्ञान, बल, क्रिया, वात्सल्य, कृपा, करुणा आदी अनंत गुणांचा आश्रय असल्याने तो सगुणही तोच आहे। जे सर्वज्ञही तोच आहे, सर्व वेत्ताही तोच आहे, निर्गुणही तोच आहे आणि सगुणही तोच आहे। एकम सद्विप्रा बहुधा वदंती। ते एकच तत्व आहे खरं तर, पण बुद्धिमान लोक त्याला अनेक नामांनी संबोधतात।
सर्वज्ञ सर्वगुण संपन्न त्यास म्हणण्याच्या तुझ्या असा तो परमात्मा भगवान या विशेष नामानेही ओळखला जातो. श्लोक 73 559 ना बघतोय आपण. भगहा ओम भग्ने नमः ऐश्वर्यादिकं संहार समये हंतीति भगहा. संहार समयी ऐश्वर्यादींचा उपसंहार करणारा म्हणजेच प्रलयाच्या वेळी जे निर्देशित 6 गुण भग शब्दात जे सांगितले आहेत. कोणते ते 6 गुण तर भगवान नामामध्ये आपण बघितले होते की संपूर्ण ऐश्वर्य, श्री म्हणजे शोभा सौंदर्य, हाही श्रीचा अर्थ आहे. नंतर धर्म, यश, कीर्ती, ज्ञान आणि वैराग्य म्हणजेच हे जे 6 गुण आहे ऐश्वर्य, श्री, धर्म, यश, कीर्ती, ज्ञान आणि वैराग्य हे 6 गुण जे सांगितले भग शब्दांनी. कीर्तीचा अर्थ चारित्र्य अशा अर्थाने हे सगळे या ऐश्वर्यादींचा उपसंहार करणारा तो भग हा. भग शब्दाला पुढे हा जोडलेला आहे. हाचा अर्थ आहे संस्कृतमध्ये मूळ शब्द आहे, मूळ धातू आहे हा म्हणजे मूळ क्रियापद हा आणि जहाती यापासून जहाती हे क्रियापद तयार होतं. मूळ धातू हा आणि याचा अर्थ असा आहे मारणे, नष्ट करणे, दाबून टाकणे अशा अर्थाने. भग हा याचा अर्थ असा या 6 गुणांना जो आवरून घेतो, संहार करतो, समयी जो त्याचा उपसंहार करतो म्हणून त्याचं एक नाम भगहा सांगितलेलं आहे. परमात्मा या 6 गुणांचा आपल्यामध्ये विलय करतो म्हणून त्याला ऐश्वर्यादी गुणांचा नाश करणारा भगहा असं या भगवान विष्णूला म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे नेपोलियन सारखा एखादा योद्धा त्याचं सर्व सामर्थ्य झोपताना स्वतःमध्ये विलीन करतो त्याप्रमाणे हे उदाहरण केवळ समजून घेण्यासाठी आहे. त्याप्रमाणे हे करतो हा. तर हे जे नेपोलियनचं उदाहरण आहे केवळ समजून घेण्यासाठी की किती सामर्थ्यवान आहे तो नेपोलियन, पण झोपताना तो जणू काही ते सगळं आपल्यामध्ये विलीन करतो. जेव्हा ते समग्र मन परमात्म्याच्या स्वनिर्मित जगतापासून परावृत्त होऊन विश्रांती घेते तेव्हा विविधतेचे सर्व परमात्म्यामध्ये विलीन झाल्याप्रमाणे भासते. जेव्हा प्रलयाची वेळ येते त्यावेळेस हा जेव्हा सगळा उपसंहार करतो म्हणजेच परमात्म्यामध्ये सगळं विलीन झाल्याप्रमाणे भासतं. खरं तर हे गुण षडगुण त्याला आपल्यापासून केव्हाही दूर करता यायचे नाही. ते त्याच्या ठायी असतातच म्हणजेच त्याला आपल्यापासून हे केव्हाही दूर करता येणार नाहीत. म्हणून तो कसा आहे सच्चिदानंद विग्रह म्हणायचा. विग्रह म्हणजे विशेषतः वेढून बसलेले अर्थात शरीर म्हटलेले आहे. परमात्म्याचे षडगुण अंगभूत होत म्हणून ते दूर करता यावायचे नाही. हे जरी खरे असले तरी भगवान परमात्मा जीव त्या जीवाला शरीर आहे. जेव्हा तो अंशरूपाने येतो शरीरामध्ये ते म्हणजेच त्या जीवाला शरीर आहे. शरीर शब्द जीर्ण शीर्ण फाटून गळून पडणारे त्या अनात्म शरीराचे आणि तदनुगत भोगांचे मग कालरूपाने सतत हवन तो परमात्मा करीत असतो म्हणून तो भगहा. पण हे सगळे आत्मलाभ करून देण्यासाठी करून देत असतो तो. ऐश्वर्य आणि श्री, धर्म आणि यश, ज्ञान आणि वैराग्य ह्या कार्यकारण भावाने निगडित असलेल्या या सगळ्या जोड्या आहेत. कोणत्या तर ऐश्वर्याबरोबर श्री आलंच, धर्माबरोबर यश, ज्ञान आणि वैराग्य या ज्या सगळ्या जोड्या आहेत या एकमेकांशी निगडित आहेत. जिथे ऐश्वर्य आहे म्हणजे सर्व गुण आहे तिथे श्री म्हणजे शोभा आहे, सौंदर्य आहे. जिथे धर्म आहे तिथे यश असणारच आणि जिथे ज्ञान आहे तिथेच वैराग्य असायचे. ज्ञान असेल तर कर्म उत्तम करूनही अलिप्त निसंग कसे राहावे हे कळते म्हणजेच आपोआप वैराग्य येणारच, विरक्ती असणारच. या षडगुणांपैकी 3च जीवाला मिळतील असे निवड करावयाची तर ते ऐश्वर्य, ज्ञान आणि धर्म यांचीच करावी लागते. ते हस्तगत झाले तर बाकी उरलेले 3 आपोआप येतात. म्हणजेच ऐश्वर्य, ज्ञान, धर्म हे जर जीवाने आत्मसात करून घेतले तर मग हस्तगत करून घेतले तर बाकी सगळे आपोआप येणार. जसं
गाईच्या मागे वासरू हे सहजच येतं, न प्रयास करता त्याच्या मागोमाग येतच असतं. तसे या तिहींची म्हणजे ऐश्वर्य, ज्ञान आणि धर्म यांची शास्त्रीय नावे म्हणजे कोणती आहेत? तर सत, चित, आनंद अशीच आहेत. परमात्मा सच्चिदानंद विग्रह आहे. ईश्वर षड्गुणेश्वरे संपन्न भगवान आहे. ही वेदांत परिभाषा आहे. दुसरी त्याद्वारे पौराणिक परिकल्पना आहे. सूर्याची जशी सौरी प्रभा, सूर्याची जशी सौरी प्रभा, चंद्राची जशी कौमुदी त्याच्या नित्य अंगभूत असते, तसे हे त्रिधर्म किंवा षड्गुण परमात्म्याचे अंगभूत होत. म्हणून तो सच्चिदानंद विग्रह म्हणावायचा, भगवान म्हणावायचा. परमात्म्याला विग्रह आहे तो जीव, ज्याला भग म्हणतात, म्हणजे भाग्य समजून तो बसलेला आहे अशा अर्थाने तो जीव म्हणतो की हे माझं भाग्य आहे, म्हणून तो ते भाग्य समजतो. त्या अनात्म शरीराचे तदनुगत भोगांचे कालरूपाने सतत हनन तो भगवानच करीत असतो. हे सगळं त्याला मिळालं जीवाला की त्याला वाटतं हे माझं भाग्य आहे आणि मग तो त्याच्यातच रमतो. पण ह्या सगळ्या भोगांचे कालरूपाने सतत हनन कोण करतो? तर भगवान विष्णूच करत असतो. ते त्याला कशासाठी करत असतो ते हनन? तर जीवाला आत्मलाभ करून देण्यासाठी करत असतो. बाकी सगळ्या अनेक याचं हनन तो करतो. म्हणून भगवान परमात्माच काय म्हटलंय? भगहा म्हणजे ऐश्वर्य आदी 6 गुणांचा नाश करणारा, नष्ट करणारा अशा अर्थाने. पण कालरूपाने ते सतत त्यांच्यातून ते काढून घेत असतो आणि जीवाला त्यातून आत्मलाभ व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न करावा जीवाने. म्हणून हे सगळं त्याच्याकडून तो उपसंहार करतो, ते संहारून घेतो, आवरून घेतो त्याच्याकडनं. म्हणून भगवानचं एक नाम भगहा म्हटलेलं आहे. भम आकाशम गच्छति व्याप्नोति इति भगम तेजहा. म्हणून भगवान भम शून्यम विनाशम म्हणजे भम आकाशम गच्छति व्याप्नोति इति भगम तेजहा म्हणजे म्हणून त्याला भगवान म्हटलंय. आणि भम शून्यम विनाशम गच्छति इति भगम शरीरम म्हणून तो भगहा आहे. म्हणजे शरीराचाही नाश करतो आणि त्याच्याकडनं सगळं काढून घेतो. म्हणजेच त्यांनी विरक्त होत होत आपल्या भोगांना कमी कमी करत म्हणजे स्वतःचा आत्मलाभ करून घेण्यासाठी त्या परमपदापर्यंत जाण्याचा प्रयास करावा जीवानी. म्हणूनही तो त्याच्याकडनं ते सगळं काढून घेतो. म्हणजे भगवान रूपाने तो त्याच्यावर कृपाही करत असतो आणि भगहा रूपाने पुन्हा त्याला त्याच्यातून हे सगळं नष्ट करून त्याला आत्मलाभ करून देण्यासाठी त्याला त्याप्रमाणे मार्गही दाखवित असतो. म्हणून हा भगहा. श्लोक 73 560 नाम बघतो आपण. आनंदी. ओम आनंदिने नमः. आचार्य भाष्य करताना लिहितात की सुखस्वरूपत्वात आनंदी किंवा सर्व संपत समृद्धत्वाद आनंदी. वा म्हणजे किंवा या अर्थाने सुखरूप असल्याने भगवंताचे एक नाम आनंदी असं आहे, अथवा संपूर्ण संपत्तीने समृद्ध असल्यानेच आनंदी ही संज्ञा त्याला मिळालेली आहे. जे जे भक्त शरणागत होऊन त्याच्या चरणाशी जातात त्यांनाही तोच आनंद उपलब्ध करून देतो. परमात्म्याला दुःखाचा स्पर्शच होऊ शकत नसल्याने तो सहजच आनंदी म्हणावयाचा. आनंद हा त्याचा स्वभावच आहे आणि स्वभाव हा कधी दुरावत नसल्यामुळे तो आनंदी सदैव आनंदी होय. ज्यांचे सुख बाह्य गोष्टींवर अवलंबून असते, स्वभावगत नव्हे तर परभावगत असते, असे जीव कधीही सुखी होणारच नाही, तर ते दुःखी होणार हे ठरूनच गेलंय. जीवाचं सुख हे असे बाह्यावर, परधर्मावर, अनात्मधर्मावर अवलंबून असल्यामुळेच तो कधीही आनंदी म्हणावयाचा नाही. त्याचा दिसणारा आनंद पाहता पाहता नाहीसा होतो. इतकंच नव्हे तर दुःखरूपही धारण करतो. अशा बेभरवशाच्या आनंदाला आनंद कसे म्हणावे? तो आनंद म्हणजे तोतया होय. तो खरे म्हणजे दुःखच म्हटला पाहिजे. जसं मायावी राक्षस कितीही मोहकृप घेऊन आले तरी ते मेले म्हणजे आपले खरे राक्षसी रूप धारण करीत, तिथे त्यांची माया टिकत नाही. तसेच या नामधारी आनंदाचे आहे. ते निमाले म्हणजे त्यांची दुःखरूपता उघडी पडते. त्यांचे मायावीपण जे ओळखतात ते त्यांच्या योगे फसत नाहीत.
जगाच्या मायावीपणाला अनुलक्षून भगवान स्पष्टच गीतेमध्ये म्हणतात की अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. बाबा रे, हे सगळे जग कसं आहे? अनित्य आहे आणि ते सगळं असुखही आहे. नित्यत्वाचा आणि सुखरूपत्वाचा त्यावर जो आरोप केला जातो तो म्हणजे भ्रांती आहे. त्या मृगजळाच्या मागे लागू नको, तर मनमना भव मद्याजी भव माम नमस्कुरु एवं आत्मानं मय्युक्त्वा मत्परायणः मग माम एव येष्यसि. गीतेच्या 9व्या अध्यायातील हा श्लोक आहे. भगवंत भक्तांना आश्वासन देत आहेत, असं केले तरच तेच तुला शाश्वत आनंद लोकाला पोचवेल. जग हे अनित्य आहे आणि म्हणून ते दुःखरूप आहे. अनित्य असो वा नसो, ते दुःखरूपच आहे. जे अनित्यतेच्या कारणाने या संसारापासून विरक्त होतात त्यांचे वैराग्य सच्चे. अशा सच्च्या लोकांनाच आनंदी परमात्म्याच्या आनंद रोकाचं दर्शन होतं. बाह्य स्पर्शवसक्तात्मा विंदत्यात्मनि यत्सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षय मश्नुते. म्हणजेच ज्याच्या अंतःकरणाला, हा सुद्धा गीतेतला श्लोक आहे, की ज्याच्या अंतःकरणाला बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा, बाहेरील विषयांची आसक्ती नसते, असा हा असक्तात्मा यत सुखम विंदती आत्मनी, तो आपल्यामध्येच मग आनंद किंवा ते सुख प्राप्त करून घेतो. असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. कारण परमात्मा कसा आहे? अक्षय आनंदाचा ठेवा होय आणि म्हणून त्याचं एक नाम आनंदी असं सांगितलेलं आहे. श्लोक 73 561 नाम बघते आपण. वनमाली. ओम वनमालिने नमः. भूत तन्मात्र रूपां वैजयंत्याख्यां वनमालां वहन वनमाली. वनमाली म्हणजे वैजयंती माला धारण करणारा तो वनमाली, असं आचार्याने भाष्य केलंय. भूत तन्मात्रांनी बनलेली वैजयंती नामक माला धारण करणारा, म्हणून त्याचं एक नाव वनमाली. आणखी असं म्हटलं जातं की म्हणजे व्युत्पत्तीने वनाना माला वनमाला, वनांची माला ती वनमाला. वनाना म्हणजे वनांची, अनेक वनांची माला म्हणून त्याला वनमाला म्हटलं जाईल. असा जर पदाचा विग्रह केला आणि व्युत्पत्ती केली तर मग ते धारण करणारा तो वनमाली. या वनांची माला ती वनमाला आणि हा वनमाला धारण करणारा तो वनमाली. कोण्याही व्यक्तीला अशी वनांची माला अंगावर घेणं शक्य नाही. म्हणून इथे वन याचा अर्थ कसा घ्यायचा? वन म्हणजे वन्य पुष्पे असा अर्थ केलाय. वन्य पुष्पांची माला धारण करणारा भगवान तो कृष्ण म्हणजे वनमाली होय. इथे कृष्ण घालायचा, ती वैजयंती माला वनमाला म्हणून कृष्ण वनमाली म्हटला जातो. परंतु वस्तुतः विश्वाकार परमात्मा आपल्या अंगावर वनांच्या माळा मिरवत नाही का? त्यांनीच ते हे निर्वलेले सारं ते जणू अंगावर घेऊनच तो मिरवीत असतो. वैष्णव मताप्रमाणे पंचमहाभूतांच्या सूक्ष्म तन्मात्रांनी युक्त असते ही, म्हणून असा निर्देशही केलाय. म्हणून त्याला वैजयंती माला असं म्हटलंय. पंचमहाभूतांच्या सूक्ष्म तन्मात्रांनी युक्त. वैजयंती म्हणजे मोत्यांची पंचरंगी माला म्हणून ओळखल्या जाते. पंचरंग त्यात असतात. त्याप्रमाणे हे पंचमहाभूत आणि या पंचमहाभूतांच्या सूक्ष्म तन्मात्रांनी युक्त तीही वैजयंती मालाच होय. ही माला विजय मिळवून देते. भगवान कृष्ण आणि विष्णू दोन्हींच्या पूजेच्या वेळी धारण केली जाते. वैजयंती हा शब्द मूळ संस्कृत वै यापासून आलाय आणि त्याचा अर्थ आहे विशेष किंवा जय असा अर्थ केला जातो. तिसरा अर्थ सांगितलाय ईश्वरत्वाची माला, ज्याने आपली शक्ती आणि ऐश्वर याने सगळे जग कसं जिंकलं आहे. तोच सृजन, पालन आणि विनाश याचा स्रोत आहे. तोच सर्व भूतमात्रांचा, जीवित प्राणींचा, ग्रहांचा स्वामीही आहे. वृंदावनामध्ये कृष्ण आपलं ईश्वरत्व प्रदर्शित करीत नाही.
जे ईश्वरत्वाची माला सांगितली आहे वैजयंती माला किंवा वनमाला म्हणजे, तर इथे वृंदावनामध्ये वनमाला धारण करणारा, वैजयंती माला धारण करणारा हा तिथे जो कृष्ण म्हणून आलाय तो ईश्वरत्व प्रदर्शित करीत नाही. तो आपला महिमा, वैभव, आपल्या मधुरता आणि आकर्षणाच्या मागे लपवतो. ते सगळं आपला जो महिमा आहे, आपलं वैभव आहे, हे सगळं आपल्या मधुरता आणि आकर्षणाच्या मागे तो लपवतो. दिसू देत नाही आपला महिमा, वैभव. एक साधारण गवळीपुत्राची भूमिका निभावत असतो भगवान या कृष्णावतारामध्ये. आपले मित्र आणि गोपगोपींच्या संघाचा आनंद घेतो. भगवंताप्रमाणे व्यवहार कोणाशी करीत नाही. तो आपल्या इच्छेनेच नव्हे तर आपल्या भक्तांच्या इच्छेने नियंत्रित होत असे. वृंदावनाचा शासक नाही तर वृंदावनाचा सेवक म्हणून तिथे वावरला. प्रेमच वृंदावनाचा राजा आणि विजेता आहे. प्रेमानेच त्याने सगळ्यांना जिंकलं होतं. प्रेमच कृष्ण आणि राधेला बांधून ठेवतो. प्रेमाने सर्वांना त्याने आकर्षून घेतलंय. आणि असा आकर्षण घेणारा कृष्ण म्हणजे कर्ष कर्षती असेही आपण मागे नामात बघितलंय अर्थ त्याचा. म्हणजे सर्वांना प्रेमाने आकर्षण घेणारा हा. प्रेम कृष्णाला नाचणे गाण्यासाठी प्रेरित करीत असे. म्हणजे गोपींचं प्रेमच कृष्णाला नाचणे गाण्यासाठी प्रेरित करत असे, मुरली वाजवण्यासाठी प्रेरित करीत असे. नाच कृष्णा गोपी विनविती, आनंदाने स्वच्छंदाने प्रभुपद फिरती. या एका पदातील ओळी म्हणताना आपलंही मन किंवाच त्या वृंदावनातील रासक्रीडेत जणू रमत असतं. पुन्हा पुढे म्हटलंय मनोहरनाथ जे नाथ संप्रदायातले आहेत त्या नाथपीठाचे गुरु होते मनोहरनाथ. त्यांनी रचलेल्या या सगळ्या कविता आहेत, हे सगळी भजनं आहेत, पद आहेत. कोरड्या ज्ञानाच्या गोष्टी संपल्या येथे, स्वानंदाने सृष्टी रंगली काय उणे तेथे. अनंत लीलाधर गोविंद हा, मनोहर नाथ नयनी, पदताली मन उन्मन लोळे, पाप हरी चरणी. या मनोहरनाथांच्या पदाने गवळणीचं रिंगण जणू दृष्टीसमोर येत असे. तेजस्वी मुखहास्य अनुपम लावण्य खाणी असं हा वनमाली. आनंद आणि उल्हासाचे स्थान होय. वैजयंती मालेचा म्हणजेच वनमालीचा अर्थ एक सांगितला जातो की प्रेममाला. सतत प्रेमाचा कृपेचा वर्षाव करणारा, वैजयंती माला धारण करणारा हा परमात्मा भगवान विष्णू वनमाली म्हणजे प्रेम देणाराच होय. प्रेमाचं प्रतीक असणारी ही वनमाला आणि प्रेमस्वरूप असणारा हा भगवंत, हा कृष्ण म्हणजेच विष्णूचा अवतार, तो खरोखरच वंदनीय, पूजनीय आणि हृदयी असावा असाच नव्हे का? असं हे त्याचं वनमाली नाम. विशेष आणि जय हाही त्यात अर्थ आहे. तिलाच वैजयंती माला असंही म्हटलं जातं आणि पुन्हा प्रेममाला असंही पुढे उल्लेख त्याचा आलेला आहे. अशा प्रकारे वनमाली हे भगवंताचं नाम जणू सार्थ वाटतं. श्लोक 73 562 नाम बघतो आपण. हलायुधा. ओम हलायुधाय नमः. हलम आयुधम अस्य इति हलायुधः. बलभद्राकृती वा असे पुन्हा आचार्यांनी भाष्य केलं. हल ज्याचं आयुध आहे तो हलायुध म्हटला गेला आणि तो कोणतं? भगवान विष्णू श्री परमात्मा. किंवा आणखी म्हटलंय की बलभद्र स्वरूप भगवान. हा अर्थ पुन्हा पुढे बघूया. हलचा अर्थ आहे नांगर आणि आयुध म्हणजे अवजारे. आयुध ही शेतीची पण असतात, त्याला आवत सुद्धा म्हणतात, वेगवेगळी असतात. आणि युद्धाची सुद्धा आयुध असतात, ती सुद्धा वेगवेगळी निरनिराळी असतात. अशा कल्पना कित्येक जण करतात. शेतीची जे अवजारी आहे किंवा विधायक उपकरणं आहेत त्यापासून शेतीमध्ये वेगवेगळं पीक उत्पन्न करताना शेतकरी त्याचा उपयोग करतो. युद्धाच्या प्रसंगी सुद्धा जी अवजारे असतात ती वापरल्या जातात. पण खरं तर हत्येशी किंवा हत्येची काही विनाशक साधने होत असं म्हटलं जातं, परंतु इथे तिथे त्याचा अर्थ तसा नाहीये. हत्या किंवा हत्येची साधनं असणारा जो हलायुध असा इथे अर्थ केलेला नाहीये. खरं तर हत्या शब्दाशी इथे कुठलाही काही अर्थार्थी संबंध नाहीये.
या आयुधांनी लढायचे कोणाशी आहे? तर सांगितलंय, हलाने शेतीशी, शेतीतील अडचणीशी शेतकरी झगडत असतो. हल म्हणजे नांगर, जे मगाशी अर्थ बघितला आपण. हलाने शेत नांगरून शेती पिकवतो. पीक निघाले की मग उसळाने कांडून, सुपानी पाकडून, चोख दाणा कणगीत भरून ठेवतो शेतकरी. म्हणजेच जीवनोपयोगी परिश्रम करणारा शेतकरी खरं तर हाच हलायुध होय. पण इथे भगवंताला हलायुध म्हटलंय. गीतेमध्ये सुद्धा आपण क्षेत्रज्ञ विभाग योग हा समजावून घेत असताना क्षेत्र म्हणजे शेत असाही अर्थ केलाय आणि क्षेत्र म्हणजे शरीर हाही अर्थ आहे. आणि शरीराला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ, तर तो कोणता? जीवात्मा. आणि शेताला जो जाणतो क्षेत्रज्ञ तो शेतकरी. हे दोघंही काय आहेत? शेतकरी जसं आपल्या शेतात उत्तम पीक यावं म्हणून उत्तम जमीन कोणती आहे, कोणतं अवजार वापरायला हवी, इथे कुठलं अवजार वापरल्यानंतर कुठलं पीक चांगलं येईल, या सगळ्याची माहिती त्याला असते. आणि म्हणजे नको आहे ते सगळं काढून टाकतो आणि जे चांगलं आहे ते आपल्या शेतीत वापरून शेती संपन्न करतो. तसा जीवात्मा असतो. हा जीवात्मा या शरीरामध्ये जे काही दुर्गुण आहेत ते त्याने काढून उत्तम ज्ञान ग्रहण करून, ज्ञानाची लक्षणं सुद्धा तिथे सांगितलेली आहेत, आणि ती सगळी लक्षणं आपल्यामध्ये आत्मसात करून आपला उद्धार कसा होईल आणि त्या परमपदापर्यंत कसा पोचेल यासाठी खटपट लटपट जीवात्मा करत असतो. अशा प्रकारे क्षेत्रज्ञ आणि जीवात्मा आणि शेतकरी या दोन्ही अर्थाने तिथे वापरलेले शब्द आहेत. इथे परमात्म्याला हलायुध म्हटलेलं आहे. ते का ते पुढे बघूया. आणखीन एक हलचा अर्थ सांगितलाय हिंदीमध्ये, सोडवणूक. जसं एखादं वाक्य हिंदीतलं की इस समस्या का हल क्या निकलेगा असं म्हटलं जातं. म्हणजेच शेतीच्या कठीण प्रश्नाची सोडवणूक म्हणजे हल कोण करतो? शेतकरी करतो. तर हलाने म्हणजे सर्व समस्या सोडवणारा, शेती नांगरून दिवस रात्र उन्हात राबवत, घाम गाळत, पावसात भिजत, हिवात कुडकुडत, अन्न समस्या अन्न संकट सगळं तो दूर करून शेतकरी भरभरून गहू तांदूळ ज्वारी बाजरी साळी डाळी पिकवून स्वतःही तृप्त समृद्ध होतो आणि जनांनाही तो तोषवितो. असा हलदारी हाच खरा हलायुध म्हटला पाहिजे. परंतु इथे परमात्मा जो या ब्रह्मांडाचा क्षेत्रज्ञ आहे, जणू ब्रह्मांडाचा शेतकरीच होय अशा अर्थाने तो इथे म्हटलेला हलायुध. हा नुसता कमरेवर हात देऊन उभा नाहीये, तर सर्व समस्यांना हा सोडवतो. सर्व प्राणी मात्रांना जे जे काही हवंय ते त्यांना देण्यासाठी सतत तत्पर असतो. त्या ऋतूमध्ये ते पिकवून त्या प्राणी मात्रांना तोषवितो, सुखवितो, समृद्ध करतो. अशा प्रकारे परमात्मा हा खरा हलायुध या अर्थाने इथे म्हटलेला आहे. हल म्हणजे समस्या सोडवणारा, सगळ्या प्राणी मात्रांची समस्या सोडवून त्यांना त्यांच्या पद्धतीने सगळं देत असणारा हा परमात्मा हलायुध. आणखीन एक अर्थ पुन्हा आचार्यांनी म्हटलंय की बलभद्राकृती, विष्णूचा जो 8वा अवतार आहे. श्रीकृष्ण याचे वडील बंधू बलराम यांना हलायुध म्हणतात, कारण नेहमी हलधारी असेच बलराम दाखवतात. भागवत पुराण यातील 10व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण लीला वर्णनात आलेला आहे आणि त्यानुसार भगवान सांगतात की सगळ्यांमध्ये असणारा आत्मा हा माझाच अंश आहे. हलधारी बलराम हा सुद्धा माझाच अंश, म्हणजेच तो शेषावतार आहे. जो शेष माझा निवास आहे असा हा बलराम देवकीच्या गर्भी भ्रूण बनेल हे आधी सांगितलं, म्हणजे 8वा गर्भ बनेल. पण नंतर त्याला ओढून नेत, म्हणजेच ओढून वळवून कुठे नेलं वळवलं तर रोहिणीच्या गर्भामध्ये त्याला प्रत्यारोपित केल्या गेलं. म्हणजे हा जणू माझाच अंश आहे, त्याला हलदारी म्हटलं गेलेलं आहे, पण हा मीच होय. आणि संकर्षण या अर्थाने सम्यक कर्षण, चांगल्या प्रकारे कर्षण म्हणजे ओढून वळवून त्याला रोहिणीच्या गर्भामध्ये प्रत्यारोपित केला गेलाय. असा हा भगवान विष्णू बलभद्र. हा कसा आहे? शक्तिमान होता.
बलराम शक्तिमान होता, असाधारण शक्ती यांच्याकडे पण होती. बलराम, रामचा अर्थ आहे आनंद देणारा, असा हा बलराम होता. म्हणजे सर्व शक्तिमानही होता, आनंद देणाराही होता, जो हलधारी पण आहे, म्हणून त्याला हलायुध असं म्हटलं जायचं. तोही मीच होय. यादवांना निर्देश करून, पालन करून आकर्षित करणारा संकर्षणही तो होय, तसा मी पण संकर्षणच होय. कारण या आधीचं सुद्धा संकर्षण नाम आपण बघितलेलं आहे. भगवंताचा जो अंश बलराम, त्यालाही इथे हलायुध म्हणून म्हटलंय. मला बलभद्राकृतीही अशा अर्थाने. पण परमात्मा हा हलायुध होय, सगळ्याचं हल म्हणजे समस्या सोडवणारा. असं आयुध ज्याच्याजवळ आहे, असं अवजार जणू याच्याजवळ आहे, असाच तो परमात्मा, असाच तो भगवान विष्णू म्हणजे हलायुध या नामाने सांगितलेलं आहे. श्लोक 73. 563 नाम बघतो आपण. आदित्यः. ओम आदित्याय नमः. अदितेः अपत्यं पुमान् आदित्यः. अदितीचा पुत्र तो आदित्य म्हणावायचा आणि तो भगवान नारायण म्हणूनही ओळखला जातो. अदित्यां कश्यपाद वामन रूपेण जातः आदित्य. अदिती आणि कश्यपाचा जो पुत्र वामन अदितीच्या गर्भातून आले म्हणून त्याला आदित्य असे म्हटलेलं आहे. अदितीच्या गर्भातून आले म्हणून आदित्य या विष्णू अवतारातील तो परमात्मा स्वरूप होय. प्राची दिशा म्हणजे अदिती, तिच्यातून उगवणारा प्रत्येक तारा आदित्यच होय, देव होय. परंतु त्यात सर्वात तेजस्वी जो सूर्य तो विशेषतः आदित्य म्हटला जावा, हे स्वाभाविक आहे. ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजा सनसन्निविष्टः केयूरवान मकरकुंडलवान किरीटी हारी हिरण्मय वपुर धृतशंख चक्रः. असा श्लोक नेहमी आदित्य सूर्यनारायणाला नमस्कार करताना म्हटला जातो. सौरमंडल यामध्ये असणारा सदा सवितृमंडल मध्यवर्ती म्हटलाय, म्हणजे सौरमंडल जे आहे त्यामध्ये असणारा, शिवाय सरसिजासन सन्निविष्टः. सरसिज म्हणजे कमल, कमलासनावर जो विराजमान आहे. केयूरवान ज्याने बाजूबंद घातलेली आहेत, आणि मकरकुंडलवान मकराकृती कुंडल ज्याची आहेत. पुन्हा किरीटी आणि शंखचक्र. वपुः धृत म्हणजे मुकुट शंख चक्र धारण केलेला आहे असा तो. शिवाय सुवर्ण आभा असणारा, हिरण्मय वपुः म्हटलाय, सुवर्ण आभायुक्त शरीर असणारा असा तो आदित्य नारायण. त्याचं सदैव ध्यान करावं असं नेहमी त्याचं वर्णन केलेलं आहे. गीतेमध्ये सुद्धा भगवंत म्हणाले आहेत की आदित्यानाम अहम विष्णू. विभूती योग सांगताना की सर्व देवांमध्ये जो श्रेष्ठ आहे तो देव, तो विष्णू म्हणजेच आदित्य, ती जणू माझीच विभूती असं समज. हा विष्णू आणि वामन हे दोन नव्हेत. जे भागवतात पुराणांमध्ये आलेलं आहे त्याचं वर्णन, तर विष्णू आणि वामन दोन नव्हेत. वामनच त्रिविक्रम होऊन व्याप्त झाला म्हणून त्याला विष्णू पदवी प्राप्त झालेली आहे. विष्णूचा अर्थ आहे विष, विशती, शिरणे अशा अर्थाने सगळीकडे. वामनाने त्रिविक्रम म्हणजे 3 पायामध्ये हे तिन्ही लोक व्याप्त केलेले होते बलीला पाताळात ढकलण्यासाठी. म्हणून वामनच त्रिविक्रमच असा म्हटलेला आहे आणि त्यालाच विष्णू पदवी प्राप्त झालेली आहे. अदितीच्या सर्व पुत्रांमध्ये तो धाकटा म्हटला गेला म्हणून तो वामन, आणि त्रिविक्रमशाली म्हणून विष्णू. व्यापनशील अशा अर्थाने म्हणजे विष्णू आणि वामन हे दोन्ही वेगवेगळे नव्हे तर ते एकच होय. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने आयुः प्रज्ञा बलं वीर्यं तेजस तेषांच जायते असंही म्हटलं जातं. सूर्य नमस्कार करत असताना हा श्लोक नेहमी म्हटला जातो. सूर्य नमस्कार म्हणजेच काय, मन आणि आत्मा यांनी विकसित होतो, त्याचं तेज मिळालं की. शिवाय शारीरिक क्षमता सुद्धा आपली वाढते. आयु, बल, वीर्य, तेज हे सगळं त्यांना प्राप्त होतं, जो या आदित्य नारायणाला सकाळी उठून नमन करतो आणि त्या पद्धतीने आपले
शरीराच्या हालचाली, व्यायाम जे काय करायचं ते करतो. त्यांनी मनही आणि आत्माही दोन्ही विकसित होतं. शिवाय शारीरिक क्षमताही वाढते. असा हा आदित्य नारायण. शिवाय गीतेच्या 15व्या अध्यायात म्हटलेलं आहे की यदादित्यगतं तेजो जगद्भासे ते अखिलम. यदादित्यगतम म्हणजे यद आदित्यगतम तेज, जे आदित्यगतम म्हणजे जे सूर्यामध्ये असणारं तेज आहे ते संपूर्ण जगाला जे प्रकाशित करतं ते सगळं माझंच तेज आहे असं समज. अशा प्रकारे भगवंताचे हे एक नाम आदित्य या अर्थाने. अदितीच्या गर्भातून आलाय म्हणूनही आदित्य. प्राची दिशा जिला अदिती म्हणतात आणि तिच्यातून उगवणारा प्रत्येक तारा हाही आदित्य म्हटला जातो. म्हणजे तोही देवच, सूर्यनारायण देव ज्याला म्हणता येत तसा. आणि वामन आणि कश्यप, अदिती आणि कश्यपांचा पुत्र तो आदित्य म्हणूनही त्याचं एक नाम आदित्य आहे भगवंताचं. श्लोक 73. 564 नाम बघतो आपण. ज्योतिरादित्य. ओम ज्योतिरादित्याय नमः. आदिशंकराचार्य भाष्य करताना लिहितात की ज्योतिषी सवित्र मंडले स्थितो ज्योतिरादित्य. म्हणजेच सवित्र मंडले सूर्यमंडलांतर्गत ज्योतींमध्ये स्थित म्हणून त्याला ज्योतिरादित्य असं म्हटलेलं आहे. सूर्यमंडलातील ज्योतीत म्हणजे प्रकाशात राहणारा तो ज्योतिरादित्य कोण? तर भगवान परमात्मा भगवान विष्णू होय. आदित्य ज्योतिरादित्य असं जे 73व्या श्लोकामध्ये जोडून पद आली आहेत. आणि गीतेमध्ये सुद्धा 10व्या अध्यायात विभूती सांगत असताना आदित्य नामहं विष्णू आणि ज्योतिषाम रविरंशमान असे लागूनच पद आलेली आहेत. ही जे क्रम आहे किंवा हे जे सगळं तात्पर्य सांगितलंय सगळं समान आहे. आदित्य आणि ज्योतिरादित्य दोन्हीही वस्तुतः अभिन्न आहेत. एक आधिदैविक तर दुसरा आधिभौतिक. आध्यात्मिक तेजस आदित्य आहे किंवा देव या पदवीस पात्र आहेत. त्यावर उपासनेसाठी पुरुषत्वाचा जो आरोप होतो तो आधिदैविक आदित्य विष्णू म्हणायचा. आणि प्रत्यक्षात जो सर्व लोक नमस्कृत तेजोराशी सूर्य तो कोण? तर तोच आधिभौतिक ज्योतिरादित्य होय. सर्व प्रकाश त्या एका अव्यक्त अक्षर परमात्म्याचाच आहे. म्हणून आम्ही एखाद्या अतिस्थूल भौतिक पदार्थाचा, सूर्याचा, यज्ञीय अग्नीचा किंवा सायम दीपाचा पूजादी उपचार करतो. त्याला दीप प्रकाश देणारे म्हणून आपण त्यांची उपचार करतो, त्यांची पूजा करतो. तो अनाठाई नसतो, तो यथास्थानच असतो. कारण तो उपचार त्या अव्यक्त अक्षर पुरुषाचा असतो. आम्ही सूर्याची उपासना करीत नाही तर त्या सूर्य नारायणाची करतो. सूर्यबिंबाच्या रूपाने प्रगटलेल्या नारायणाचीच उपासना करीत असतो. संबंध हिंदू धर्माचा आचार विधीचा हा मूलाधार आहे. हिंदू धर्मामध्ये काय काय विचित्र आचार आहेत असं म्हटलं जातं. दगडाची पूजा, झाडाची पूजा, गाय, म्हैस, बैल, पशुपूजा, पक्ष्यांची पूजा, सर्पाची पूजा, जलचराची पूजा, लिंग आणि मूर्ती, अश्वत्थ, तुलसी, वड, वृक्षपूजा, अनेक पूज्य देवता आहेत. त्या सर्व त्या अव्यक्त परमात्म्याच्या गुणमूर्तीच होत, विभूतीच होत. 10व्या अध्यायात कितीतरी सांगितलेत पशुपूजा, पक्षीपूजा. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम म्हणजे सर्व वृक्षांमध्ये पिंपळ, उच्चैश्रव समश्वानाम घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चैश्रव नावाचा घोडा, ऐरावतांमध्ये हत्ती, हेही माझीच विभूती समज असं भगवंत म्हणतात. सर्पाणाम वासुकीही, धेनूनाम कामधुक अस्मी, नागानाम अनंतः च अस्मी नागांमध्ये अनंत मी आहे. मृगाणाय मृगेंद्र अहम मृगांमध्ये म्हणजे पशूंमध्ये मृगराज सिंह मी आहे. पक्षिणाम वैनतेय पक्ष्यांमध्ये पशुही मीच आहे. अशा प्रकारे अनेक पूज्य देवता आहेत. त्या सगळ्या या अव्यक्त परमात्म्याच्याच गुणमूर्ती होत, विभूती होत. त्यांची पूजा ही त्यांची नसून परमात्म्याची आहे. पण हे हिंदू धर्मातील रहस्य ज्यांना कळत नाही किंवा कळूनही ज्यांना विश्वास ठेवायचा नाही त्यांना काय म्हणायचं? त्यांचा तो निषेध करतात. या सगळ्याचा ते लोक निषेध करतात, उपेक्षा करतात आणि त्यातून
हिंदू धर्माच्या तत्वांचा श्रीमद शंकराचार्यांनी लावून दिलेल्या पंचायतन पूजा ज्या आहेत, व्यवहाराचा, ते सगळे अनादरच करत असतात. पण मानवाचे अज्ञान खरंच क्षम्यच आहे आणि म्हणून परमात्मा हा सहिष्णू म्हटलाय. कारण परमात्मा हे सगळा मनुष्य किंवा जीव चुकत असतो तरी सुद्धा त्यांना सगळं सहन करतो आणि त्यांना क्षमा करतो आणि पुन्हा त्यांना आपला उद्धार करून देण्यासाठी योग्य मार्गही दाखवत असतो. म्हणून पुढचं नाव जे आलेलं आहे ज्योतिरादित्यनंतर ते सहिष्णू आहे. तो भगवान कसा सहनशील आहे सगळ्या बाबतीमध्ये आणि कसा शांतपणे सगळं ते सगळं सहन करतो, या अर्थाने पुढचं नाव बघूया सहिष्णू. श्लोक 73, 565 नाम बघतो आपण. सहिष्णु. ओम सहिष्णवे नमः. द्वंद्वानि शीतोष्णादीनि सहतैति सहिष्णु. जो सर्व द्वंद्वे शांतपणे सहन करतो तो सहिष्णू असं म्हटलं जातं. आणि परमात्म्याचं हे एक नाम आहे सहिष्णु. तो शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विक्षेपांचा सुद्धा यांच्या सुद्धा वर असल्याने, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विक्षेपांच्याही वर असल्याने त्याच्यावर कुठल्याही द्वंद्वाचा परिणाम होत नाही. म्हणून भगवान विष्णू सहिष्णू म्हटलेला आहे. सह हा धातू आहे, मूळ धातू, त्याला क्रियापदाचं रूप म्हणतात, मूळ धातू. स्नू हा प्रत्यय त्याला लागलाय, सहला स्नू प्रत्यय लागलाय आणि सहिष्णू शब्द बनलाय. त्याचा अर्थ असा की सहन करणारा, किंवा दुसरा अर्थ सांगितलाय जिंकणारा. सहिष्णू, जयिष्णू असे अनेक शब्द हे सगळे एका अर्थकच आहेत. सहिष्णू म्हणजे कसोटीला उतरून जिंकणारा, सहन केलंय सगळं आणि शांतपणाने सहन केलंय, सगळ्या द्वंद्वांना शांतपणाने सहन केलंय, म्हणून त्यांना त्या सगळ्या कसोटीला जिंकून उतरून जिंकणारा म्हणून सहिष्णू. जसं सोने निघर्षण, छेदन, तापवणे, छोट्याशा हातोडीने ताडण करणे, मग न कसोटी होते. म्हणजे सुवर्णाची कसोटी कशाने होते तर घर्षण आहे, छेदन आहे, तापवणं आहे, छोट्या छोट्या हातीने त्याच्यावर हातोडीने घाव घातले जातात, म्हणजे ताडण पण आहे. आणि मग त्या सुवर्णाची कसोटी लागते की उत्तम सोनं आहे, अर्थाने उत्तम कनक आहे, आणि मग त्याला उत्तम आकार दिला जातो. यात उतरले की मग खरी पारख होते. परमात्माला या काही यातून जायचंच नाहीये. तो तर स्वतः खरा हिराच आहे. हिरा काय म्हणजे त्याही पलीकडचा आहे, त्याची पारख करायची गरज नाहीच. परमात्मा हा सहिष्णू का म्हटला पण तर तो सर्व सहन करतो आणि आशा बाळगतो की हे जीव आपलं अज्ञान कधीतरी उमगतील आणि आपल्याला भजतील, हे सगळं म्हणून अशी आशा तो बाळगत असतो. शिव, शक्ती, गणपती, सूर्य आणि विष्णू. शिवशक्ती, गणपती, सूर्य आणि विष्णू या 5 देवतांची उपासना करावी अशी पंचायतन व्यवस्था शंकराचार्यांनी लावून दिली आहे. या 5मध्ये सूर्य आणि विष्णू हा एक गट आहे. शिव, शक्ती, गणपती हा दुसरा गट आहे. 2 गटांचे प्रमुख अर्थातच शिव आणि विष्णू होत. एको देवा केशवो वा शिव वा, या कविवचनामध्येही या विचारालाच पुष्टी देण्यात आली आहे. तथापि नीट जर पाहिलं तर सूर्य हीच मुख्य देवता असून तीच लोके वेदे प्रथितच आहे. सर्व वेदांचे सार गायत्री मंत्र या सवितृ देवाच्याच तेजाचे ध्यान करायला सांगत आहे. त्याची मूर्ती स्वयंभू आहे, ती घडवावी लागत नाही, स्थापावी लागत नाही, तिचे आवाहन नाही, विसर्जन नाही, तिचा पूजा प्रकारही अत्यंत साधा आहे. नम्रतेने 2 हात जोडले की झाले काम. सूर्योदयाला सर्व लोक त्याला नमस्कार करतात, सूर्यास्तालाही परत नमस्कार करतात. या सूर्यदेवतेची उपेक्षा कशी होऊ शकेल? तथापि उपेक्षांनाही तो सहस्राक्ष परमात्मा क्षमाच करतो. तो जीवांच्या अज्ञानाची कीव करतो. त्याने न्याय करावायचा म्हटल्यास कोण वाचू शकेल? सर्व दंडित होतील खरं तर. पण तो परमात्मा सहिष्णू आहे. तो आशा बाळगतो की जीव स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी माझाच आश्रय घेतील, मलाच बसतील. असा हा द्वंद्वानी शीतोष्णादी सहतैति सहिष्णू असंही म्हटलंय. म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक विक्षेपांच्याही वर असलेला असा हा सर्व द्वंद्वाचा परिणाम त्याच्यावर होत नाही, म्हणूनही सहिष्णू. आणि पुन्हा
सगळं जिंकून सहन करूनही सगळ्या कसोटीला उतरून स्वतःला जिंकणारा तो तर आहेच, पण आपल्या भक्तांनी आपल्या साधकांनी सुद्धा तसा सहिष्णू असावं अशी आशा बाळगणारा हा सहिष्णू होय. जीवाच्या प्रत्येक चुकांना क्षमा करण्याची तयारी तो नेहमी दाखवत असतो. अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो इसाहा. आणि पुन्हा क्षिप्रम भवती धर्मात्मा, त्यांना तर मी क्षमा करेलच, कितीही पाप केलेलं असेल पण ते पुन्हा माझ्याकडे वळले तर, आणि मग ते खरोखरच धर्मात्मा बनू शकतात. हा पुन्हा विश्वास त्याने दिलेला आहे जीवाला. श्लोक 73 566 नाम बघतो आपण. गतिसत्तमहा ओम गतिसत्तमाय नमः. गतिश्चासौ सत्तमश्चेति गतिसत्तमहा. सर्वश्रेष्ठ गती जी मुक्ती ती ज्याचे स्वरूप आहे त्याला गतिसत्तम म्हटले. सर्व साधकांचं अंतिम गंतव्य असतं परमात्मा तत्व, तेच त्यांचं परमध्येय आहे, तोच सत्पथही आहे, सन्मार्गही आहे. श्री नारायण श्री विष्णू हेच ते परब्रह्म परमतत्व असून साधकांची अंतिम मुक्ती असून मार्गही तोच आहे. म्हणून त्याचेच ध्यान त्याचीच पूजा केली जाते. गती या शब्दाने अंतिम ध्येय किंवा मार्ग या दोन्हीचं सूचन होतं आणि म्हणून तोच अत्युत्तम म्हटलेला आहे. आध्यात्मिक मुक्तीचं ते तत्व आहे. पण ही गती मिळवण्यासाठी साधक अथक प्रयास करतो. ही गती कोणत्याही कर्मानी पुण्यकर्मानी हस्तगत होऊ शकत नाही, कारण कर्मानी संपादलेलं जेवढं काही असतं ते सगळं नश्वर असतं. हा सिद्धांत आहे. मग हा शाश्वत आनंद लोक कसा मिळवायचा ही शंका आली तर वेदांत सांगतो की आत्मज्ञानाने जी गती लाभते तीच शाश्वत असते, म्हणून तीच सत आणि नित्य सुखरूप होय. आत्मज्ञान म्हणजे काय तर स्वतःला, आपल्या मनाला आणि आपल्या अस्तित्वाच्या वास्तविक स्वरूपाला ओळखण्याची प्रक्रिया. आत्मज्ञान आपल्याला स्वतःच्या मानसिक प्रक्रिया स्वभाव भावनांची जाणीव करून देतो आणि ज्यामुळे आपण आपल्या वर्तनाचं कारण आणि परिणाम समजू शकतो. हे ज्ञान आपल्याला जगातील आपल्या भूमिकेची जाणीव करून देतं आणि आपल्याला अधिक सत्य समृद्ध धर्मयुक्त पूर्ण जीवन जगण्याला मदत करतं. मग कुठलंही कर्म हे विशेष कर्म म्हणून केलं जातं किंवा हातून घडत जातं आणि मग तेच कर्म जसं विशेष कर्म झालं म्हणजे विकर्म झालं, मग तेच कर्म विकर्म हे अकर्म होऊन जातं. अकर्म म्हणजेच काय तर कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता किंवा त्या कर्मातच आसक्त न होता किंवा मी केलं माझ्यामुळे झालं मी नसते तर हे झालंच नसतं असा अहंकार सुद्धा त्यामध्ये राहत नाही. म्हणजेच विविध रूपाने आलेला जो अभिमान गर्व अहंकार तो आपोआप निमावतो, कारण कर्म विकर्म हे नंतर अकर्म होऊन जातं. मग साधी कर्म सुद्धा विशेष कर्म होऊन ती अकर्म होतात, म्हणजेच निष्काम होऊ लागतात. हेच आत्मज्ञान आहे. म्हणजेच आपोआपच चित्तवृत्ती निरोध होतो, मन शांत होत जातं. सातत्य योग म्हणजे हातून सतत उत्तम कर्म घडू लागतात. पुन्हा त्यात समर्पण भाव सुद्धा आपोआप येतो. मग विभूती चिंतन व्हायला लागतं, म्हणजेच परमेश्वरी सामर्थ्य काय, त्याचं तेज काय, ऐश्वर्य काय, ज्ञान वैराग्य कुठे कुठे दिसून येतं. हे सगळं विभूतींचं स्मरण मनन चिंतन व्हायला लागतं आणि मग आत्मा विवेक जो असतो तो होतो. म्हणजेच आत्मधर्म काय अनात्मधर्म काय याची जाणीव आपल्यामध्ये होते आणि मग आपल्यातले जे गुण असतात सत्वगुण रजोगुण तमोगुण तर हवेच, पण त्याला थोडं दाबून सत्वगुण आपला वाढला पाहिजे. नुसता सत्वगुण नाही तर शुद्ध सत्वगुणाची कास धरायला हवी आणि मग विवेक जागृत ठेवत श्रद्धा त्या भगवंतावर असली तर मग समर्पण भावाने म्हणजेच यज्ञ दान आणि तप हे आपल्याकडून आपोआप घडतात. यज्ञ म्हणजेच काय अगदी काही होम हवन करणे नव्हे, यज्ञ म्हणजे समर्पण भावनेने कर्म करणे. दान म्हणजे गरजूला आपल्याजवळ असून सुद्धा आपल्याला गरज असून सुद्धा गरजूला त्यातला काही भाग देणे, गरजूला मदत करणे. आणि तप म्हणजे कुठलंही उत्तम कार्य करताना कष्ट करण्याची तयारी असणे. हे सगळं मग कर्म विकर्म होतं. हे सगळं
लक्षात आलं की मग कुठलंही कर्म हे विकर्म होतं, म्हणजे विशेष कर्म होतं आणि मग आपोआपच ते अकर्म बनून जातं. यालाच म्हटलेलं आहे आत्मज्ञान. आणि त्यामुळेच ही परमगती आपोआपच लागते. म्हणजेच हे जे सत आणि नित्य सुखरूप जे असं आहे ते त्यामुळे शिवाय दुसरं काहीही नाही. त्याला सत्तम म्हटलेलं आहे, श्रेष्ठ गती म्हटलेलं आहे. गती आणि सत्तम हे दोन शब्द त्यामध्ये आलेले आहेत. ते जी गती सत्तम म्हणजे श्रेष्ठ आहे, पराम गती आहे, ती प्राप्त केल्यानंतर यम प्राप्यन निवर्तन्ते तद्धाम परमम मम असं जे भगवंत म्हणतात ते यासाठी तीच गती सर्वश्रेष्ठ आहे. ब्रह्मलोक इत्यादी जे काही आहेत ते लोक ते सगळे पुनरावर्ती आहेत. अर्थात तिथे गेलेल्या प्राणांना ब्रह्मलोक सुद्धा काही प्राप्त करून घेतात, पण तिथे गेलेल्या प्राण्यांना पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात परत यावं लागतं. हे सर्व लोक प्रकृतीच्या राज्यात आहेत आणि विनाशी आहेत, परंतु भगवत धाम कसं आहे तर प्रकृतीच्या पलीकडे आणि अविनाशी आहे. तिथे गेलेल्या प्राण्यांना गुणाशी परवश होऊन परत यावे लागत नाही, जन्म घ्यावा लागत नाही. भगवान जसं स्वेच्छेने अवतार घेतात तसं भगवंताच्या इच्छेनुसार लोकांच्या उद्धारासाठी हे कारक पुरुषाच्या रूपात पुन्हा ते भूमंडलावर येऊ शकतात. परंतु तशी इच्छा असेल तर लोकांच्या उद्धारासाठी, जनांच्या हितासाठी असे लोक प्रयास करून तिथपर्यंत पोचले तरी ते भगवंताच्या इच्छेनुसार पुन्हा भूमंडलावर येऊ शकतात. म्हणजे अंत्यमती सागती ही शेवटी मती असेल की न लगे मुक्ती संपदा, हेची दान देगा देवा न लगे मुक्ती संपदा. आता आम्हाला ही मुक्ती पण नको, कुठे धनधान्य नको, तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्हाला पुन्हा पुन्हा गर्भवास दे, पुन्हा पुन्हा जन्म दे. आणि कशासाठी तर लोकांच्या उद्धारासाठी आम्ही या भूमंडलावर येऊ शकतो अशा अर्थाने. परंतु जी गती उत्तम चिरंतन अशी आहे तीच मिळण्याचा साधक नेहमी ध्यास घेतात. म्हणून भगवंत म्हणतात यम प्राप्यन निवर्तन्ते तद्धाम परमम मम. जिथे गेल्यानंतर परत येता येत नाही असं ते माझंच धाम होय, परमधाम होय, ती श्रेष्ठ गती होय असं भगवंत आपला ऍड्रेस देतात 8व्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे. परंतु भगवंताला इथे गती सत्तम म्हटले ते यासाठीच की गतिश्चासो सत्तमश्च, गती आणि सत्तम असे दोन्हीही एकत्र जोडून शब्द गती सत्तम असं म्हटलंय. कारण गती तर अनेक आहेत, अनेक गती वेगवेगळ्या गती आहेत, परंतु त्या सगळ्या नश्वर आहेत, शाश्वत नाही. परंतु ही जी गती आहे सत्तम गती ती श्रेष्ठ गती होय, परमगती, परमधाम जे मिळवायचं ती मात्र गती श्रेष्ठ गती होय. म्हणून भगवंताला गती सत्तम म्हटलंय ते यासाठी.